इंद्रायणी तांदळाची रंजक जन्मकथा. शास्त्रज्ञांनी या दोन तांदळांच्या संगमातून घडवला सुगंधी चमत्कार. नमस्कार. इंद्रायणी तांदूळ हा नैसर्गिकरित्या परंपरेने चालत आलेला वाण नाही, तर तो कृषीशास्त्रज्ञांच्या संशोधनाचे फळ आहे. 1987 मध्ये लोणावळ्याजवळील भात संशोधन केंद्र येथे या वाणाची निर्मिती करण्यात आली. शास्त्रज्ञांनी आंबेमोहर 157 आणि IR8 या दोन तांदळांच्या जातींचे संकरण करून हा नवीन वाण तयार केला. आंबेमोहरचा सुगंध आणि IR8चे भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या दोन गुणांचा मिलाफ म्हणजे इंद्रायणी. 2. कुठे घेतले जाते याचे उत्पन्न? इंद्रायणी तांदळाला विशिष्ट हवामानाची गरज असते, त्यामुळे त्याचे उत्पादन ठराविक भागातच उत्कृष्ट येते. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी आणि भोर हे तालुके इंद्रायणीचे मुख्य आगार मानले जातात. इथल्या मातीचा पोत आणि पाणी या तांदळाला अधिक सुवासिक बनवते. नाशिकमधील इगतपुरी भाग आणि अहमदनगरच्या काही घाटमाथ्यावरील भागातही याचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. कोकण किनारपट्टी. आता कोकणातील काही भागांतही शेतकरी इंद्रायणीची लागवड यशस्वीपणे करत आहेत. 3. निर्मिती कशी होते? इंद्रायणीची शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. साधारणपणे जून महिन्यात पावसाच्या आगमनानंतर याची पेरणी केली जाते. हा तांदूळ तयार होण्यासाठी मध्यम कालावधी म्हणजे साधारण 135 ते 140 दिवस लागतात. खत आणि पाणी. या वाणाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. योग्य प्रमाणात खते आणि योग्य वेळी कापणी केल्यास यातील सुवास टिकून राहतो. कापणीनंतर मळणी केली जाते. शक्यतो हा तांदूळ जास्त पॉलिश केला जात नाही, कारण जास्त पॉलिश केल्यास त्याचा नैसर्गिक सुवास कमी होतो. एकेकाळी फक्त मावळच्या डोंगर दऱ्यात ओळखला जाणारा हा तांदूळ आज जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करत आहे. सुप्रसिद्ध आंबेमोहर तांदळाची जागा आज इंद्रायणीने घेतली आहे, कारण हा वाण शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आणि खवय्यांसाठी चविष्ट ठरला आहे. विज्ञानाने दिलेली ही देणगी आज आपल्या ताटातील अमृतासारखा गोडवा वाढवत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा मनःशांती देणारा आहार हवा असतो. इंद्रायणी तांदूळ केवळ भूक भागवत नाही, तर आपल्या तृप्तीचा आनंद द्विगुणित करतो. त्यामुळेच बासमतीसारखे महागडे पर्याय उपलब्ध असतानाही महाराष्ट्राच्या मनावर इंद्रायणीचं राज्य आजही अबाधित आहे. जर तुम्ही अद्याप अस्सल इंद्रायणीची चव घेतली नसेल तर आजच नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.